मग आम्ही पोहोचलो कोराडीले. तर कोण कोण कोराडीवरून आहे? इकून गेलो तर इकून दरवाजा बंद होता म्हणून आम्ही तिकून गेलो. मग बघा इकून मोठा जात गेट आहे का? काय गोष्टी करायला लागल्या, पैसे घ्या आपण सामान घेऊ बा म्हणून. मस्त इथं झुमके झामके दिसून राहिले होते. बाया काही सुस्ती नाही करे, सामानच घ्यायचं काम करत होत्या. पण आम्हाला अंदर जायचा रस्ताच नाही भेटत होता. मग भेटला फायनली. पप्पा जाता जाता पाहत होतो मस्त रांगोळ्या टाकून होत्या. एक से एक बरकड रांगोळ्या टाकून होत्या तिथं. माझे फेवरेट फुलं घेतले. तिथं पाहिलं तर मस्त गुलाबाचे फुलं होते. हे माझं कमळाचं फुल माझे फेवरेट होय. बायाने घेऊन टाकले मस्त 5-5 रुपयाचे फुलं. बायाची नजर सामानावरच बाहेर जात होती. म्हणलं चला पहिलं दर्शन घेऊन येऊन मग घेत बसा सामान म्हणलं. कुठं बाया मानल्या तुझी गोष्ट खरी आहे बा म्हणून. ते उतरलं तिथून 2 किलोमीटर 3 किलोमीटर आहे का मस्त शिंडत होता आम्ही. हे हाय कोराडीची देवी. आपा गा मंदिर आहे बातच मोठं जात होतं का. खरंच पाहण्यालायक मंदिर होतं तिथं. पुरं चांदीचंच होतं. तर व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं म्हणून मी लपू काढत होतो. छान होतं ना, बहुत मोठं मंदिर आहे. काय तुम्ही बी याजो पाहासाठी कधी. आपलं फुल दिलं ना दुसरं फुल घेऊन आलो. बाप रे, महलवानीच वाटत होतं मस्त. नाही तर बी मी पहिली वेळाच आलो होतो. कोण कोण इथं आलाय मला कमेंट मध्ये सांगा जो. कारण की मला इथं पण लई फॉलोअर्स भेटले माझे. मस्त आम्ही 5-10 मिनिट तिथं बसलो निघालो. मग तिथून नवरात्री मध्ये तर इथं उभं राहण्यासाठी जागा नाही भेटत म्हणून बाया म्हणत होत्या. बरं झालं आपण लवकरच पाहायला आलो अशा म्हणत होत्या. इथं पाहण्याला एक बहुत काही आहे म्हणून निघालो आम्ही तिथून. हा कटप्पाला घेतलो आपल्या गोदीमध्ये. चालू तर पार थकून गेलो होतो बाप्पा. पुन्हा मस्त होतं. तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.